प्रत्यक्ष करावं लागते. मापावया काया न लगे चित्र छाया, प्रत्यक्षची काया पाहिजे तेथे. तसं प्रत्यक्ष त्या ध्यानाला, त्या नामाला, त्या शब्दाला आणि तुम्ही त्याच्याशी अटॅच असले पाहिजे. म्हणून सांगितलं राम मिलन की रहा बताओ. आम्हाला ज्या रामाला आम्ही पाहायला निघा लागलो त्या रामाला भेटण्याचा रस्ता सांगा. राम मिलन की रहा बताओ, मीठे भरम अंधियारो. की आमच्यामध्ये जे भरम आहे, भरम, ते भरम आमचा कोण काढल आणि कसा जाईल. आता जर तुम्ही रस्त्यानं निघाले आणि एखादी दोरी जर पडून नसली ना रस्त्यावर, तरी माणूस भीती, थांब पोरी, पुढे नको जाऊ, काहीतरी आहेत, थांब, पुढे जाऊ देत नाही त्याला. त्याच्यावर बॅटरीचा लाईट पाडल्यावर जर आपल्याला कळालं की ही दोरी आहे, त्यावेळेला माणसं निर्भय होईल, नाही का. तसं याच्यातलाही अंधार काढण्यासाठी ज्ञानरूपी त्याच्यावर लाईट टाका लागेल. ज्ञानरूपी लाईट म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर होईल. अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी ज्ञानरूपी लाईट वापरा लागल. आणि ते ज्ञान कुठं आहे? बोध भाळी बुक्का. ज्ञान इथंच आहे. तुम्हाला तुकोबारायाने सांगितलं, तुम्ही इथे जे बुक्का लावता की नाही, त्याने तर सांगितलं बोधाचा बुक्का लावा, बोधाचा. बोध भाळी बुक्का गळा तुळशी माळ आणि पाहुणी गोपाळ संतोषले. याच्यात बोध आहे, पण थोडस त्याला चेतना आली पाहिजे. म्हणून राम मिलन की रहा बताओ, मीठे भरम अंधियारो. नाही का, रस्ता पाहण्यासाठी तळमळ पाहिजे, तळमळ. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो तुम्हाला. एका माणसानं काय केलं, एका विहिरीवर एक लाकूड टाकून दिलं. विहिरीवर असं आडवं लाकूड टाकलं. विहीर 30-40 फूट खोल होती. त्या लाकडाच्या मध्यभागी बसून त्यानं साखळ दांडानं आपले पाय बांधून घेतले आणि विहिरीत निल्ल टाकला. भक्ती करासाठी राम मिलन की रहा. साखळ दांडानं पाय बांधले, विहिरीत निल्ल टाकला. मग त्यानं सुरू केलं राम 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 राम. मग गावातल्या लोकांना कळलं विहिरीत लटकलेला आहे, विहिरीत लटकलेला आहे. मग काही 10 लोक, 5 लोक, 15 लोक, 20 लोक यात्रा भरायला लागले. लोक उदबत्त्या लावा लागले, पेढे वाटा लागले, काय तिथं हॉटेल सुरू झाले. एक वेळा सुरू व्हा असं कुठं बी लोकाला काही सांगा लागत नाही, जत्रा होऊन जाते तिथं. आता एवढी मोठी तिथं गर्दी झाली, खूप गर्दी. लोक तिथं चालले. आणि हा कशासाठी, त्यानं काय उपाय केला की रामाचा रस्ता कोण्या मार्गाने भेटल, तपश्चर्या कशी करायची, भक्ती कशी करायची, लटकला उरफाटा. मग त्याला पाहून वर्षभरानं, 2 वर्षानं एका माणसानं दुसऱ्या विहिरीवर एक लाकूड टाकलं 10-20 कोसावर. आणि त्यानं नारळाच्या दोरीनं पाय बांधून घेतले आणि तेही लटकला विहिरीत. आता इथले लोक याले पाय तर ते म्हणे आम्ही त्याही गावाले आहे, चला त्या गावाले. मग इथले लोक तिथं, तिथले इथं. मग काय विचारता, खान म्हणजे खूप झालं, खूप. काही लोक इथं, काही लोक तिथं, काही इथं, काही तिथं. याला 2 वर्ष झाले साखळ दांडवाल्याला. आणि नारळाच्या दोरीवाल्याला महिना, 1.25 महिना झाला. लोक तिथेही झाला. पण 1.25 महिन्यातली ते नारळाची दोरी हलून 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 थोडी 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 तुटाली आली. अशी हाला लागली ना. आता का नारळाची दोरी किती टिकलते. आता अशी म्हणजे याने डोळे पक्के लावले, त्याने केलं राम 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 राम. दोरी तुटाली आली ते, पण त्याचं लक्षच नाही त्या दोरीकडे. त्यानं अशी लगन लावून टाकली. आपल्यामध्ये एक दोहा आहे, जप मरे अजपा मरे और अनहद भी मर जाए, सुरती समानी शब्द में ताको काल न खाय. काय गोदावरी बाई ऐका लागल्या ना. हा
ती धारणा झाली त्याच्यावाली, ते लाईन लावून टाकली या नारळाच्या दोरीवाल्यानं आणि एकसारखं चिंतन केलं. आता दोरी ज्या दिवशी तुटल्याबरोबर आत्मविरीतनी परमात्मानं त्याला पकडून घेतलं. चतुर्भुज परमात्माचं रूप दिव्य सगळं वीर भरून जिथं लोक हजर होते त्या सगळ्या लोकांना त्याचं दर्शन झालं आणि विहिरीत पडायच्या अगोदर भगवंताने त्याला पकडलं. पकडल्यावर यानं दर्शन घेतलं, समाधान झालं. सगळं परमात्मा भेटला, राम मिलन की रहा. आणि हे 2 वर्षापासून लटकला, तिथंच राहिला. लोकांना सांगितलं काय देव भेटला, देव भेटला, देव भेटला. यानं आपले पाय गी सोडून ते देवाकडे गेला. म्हणजे देवा हे कसं, असा न्याय असते काय? हा, मी 2 वर्षापासून लटकून आहो म्हणे, मला भेटला नाही आणि याले 1.25 महिना नाही झाला, याले तू भेटला. देव म्हणावं का तुम्हाला? हे न्याय आहे तुमच्याला? 2 वर्षापासून. देवानं सांगितलं बरोबर आहे रे, तोही बरोबर आहे, पण तू साखळदांडाच्या भरोशावर होता. साखळदांड तुटत नाही म्हणे. साखळदांड यानं दोरी तुटते का नाही तुटते यानं पाहिलं नाही ना. हा, याचा विचारच नाही केला की नारळाची दोरी कवा तुटल, यानं काही पाहिलं का? नाही. तू साखळदांडाच्या भरोशावर होता, तुला माहीत होतं की साखळदांड तुटत नाही आणि यानं मात्र विचार केला नाही. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, यानं विचार केला नाही. आणि एवढी जर धारणा तुमची असेल, ही जर आपली पद्धत असेल, मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर जर आपण असं करत असेल तर परमात्मा दूर नाही. कबीरा मन निर्मल करो जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहेत कबीर कबीर. कबीराच्या मागे परमात्मा स्वयं फिरत होते. स्वयं कबीर नव्हते फिरत कोणाच्या मागे, त्याच्या मागे परमात्मा फिरत. कारण काय? ज्याच्या मनातूनच काही नाही, चांगलं नाही, वाईट नाही, बरं नाही, सोनं नाही, चांदी नाही, पैसा नाही, काही घेणं देणंच नाही, ही जर ज्याची भावना असेल आणि तो परमात्मा दूर नाही आहे भगवंत. म्हणून राम मिलन की राह बताओ, मीठे भरम अंधियारो. आमचा भरम मिटला पाहिजे, आमच्यातला अज्ञानाचा अंधार दूर गेला पाहिजे. मीठे भरम अंधियारो आप गुरुजी परोपकारी, आप गुराजी परोपकारी. गुरु महाराज कसे असतात? उपकारी. जगामध्ये कोण कोण उपकारी आहेत? तरुवर, सरोवर, संतजन. चौथा बरसे मेघ, परमार्थ के कारणे चारों ने धरिया. 4 लोक उपकारी. तरुवर म्हणजे झाड. ज्या झाडाखाली तुम्ही उन्हाळ्याच्या सावलीतनी झोपले ना, गर्र थंडगार सावली, त्याच्याच खाली माणूस झोपते आणि झोपता झोपताच पाहायची याची ठुनी होती म्हणते, याची ठुनी होते रे, तिथंच झोपते आणि तिचंच कापते, ते काही म्हणत नाही. तरुवर, सरोवर म्हणजे नदी तलाव, त्याच्यात पापी जाव, अधम जाव, चांडाळ जाव, ते काही म्हणत नाही. आणि पाऊसही काही गोदरीवर पडला पाहिजे का, सिमेंटच्या घरावर पडला पाहिजे, धुऱ्यावर पडू नये का, असं त्याच्याही हिशोबात नाही. राम मिलन की राह बताओ मीठे भरम अंधियारो, आप गुराजी पर उपकारी. म्हणजे तुम्ही उपकारी या. जीवावर उपकार करण्यासाठी परमात्मा आहेच. परोपकारी मारा अवगुण मतीने सुधारो. त्यानं विनंती केली, माझ्यामध्ये जे अवगुण आहे, माझी जे मती खुंडीत झालेली आहे, माझी बुद्धी चालत नाही आहे किंवा माझी बुद्धी हिशोबात नाही आहे, त्या मतीलाही शुद्ध करून देण्याची ताकद तुमच्यात आहे. आणि ते कोणात आहे? गुरु महाराजात. म्हणून सांगितलं, ध्यायेवो गुरुपद. ध्यान कोणाचं? गुरुचं.
एवढंच नाही तर बाणीपणे पुन्हा एक त्याला पुरावा दिलेला आहे, मारी सद्गुरु पकडी पाय नाही तो मैं कैलो. क्या बात है. गुरु महाराजांनी माझा हात धरला म्हणून जमलं. आणि जर गुरु महाराजांना हात धरला नसताना तर आपण वाहून गेलो असतो. मी तर म्हणतो आज 31 मध्ये किती लोक लोळत होतो आपण तर. हे तर तुमचा हात त्याच्या हातात आहे म्हणून तुम्ही याचाच आहात, बरोबर आहे. नाही तर आज तर तुम्ही 31 मानवलं असतं. काय सुरेश, हा तू हुकलं हिंदा 31 तू फसला तू. हा क्या बात है. मला तुझ्याबद्दल आनंद आहे. मी मनातून म्हणतही होतो. आता कोणाला सांगितलंय मी तुझ्या घरात काय मी बोललो ना, माझी इच्छा होती पण मी सांगून नाही दाखवत. तुमची इच्छा असेल तेव्हा आप गुराचा परोपकारी मारा अवगुण मतीने सुधारो. माझे अवगुण काढून टाका माझ्यामध्ये असेल ते. आणि माझी जी बुद्धी आहे, माझी जी मती आहे, ही जे बरोबर नाही यालाही सुधारण्याचं काम गुरु महाराजाकडे आहे. सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. कोणी कामी नाही येत, कोणी कामी नाही येत. तुका म्हणे तुझं सोडवे ना कोणी, आणि एका चक्रपाणी बस तुला कोणी सोडत नाही. भाऊ नाही, बहीण नाही, बायको नाही, पोरगा नाही, कोणी नाही सोडवणार तुला. आणि जो तुला सोडवण्यासाठी तुझ्या सोबत आहे त्याला तू विसरला, त्याला तू पाहत नाही, त्याला पाहत नाही. मला सांगा, हे डोळे किती दिवस तुमचे काम करतील. माझ्या तर दोन्ही डोळ्यात लेन्स बसून मला दिसत नाही. चष्मा असूनही बरोबर नाही दिसा लागला. आता हे डोळे काम नाही करत, हे कान काम नाही करणार, हे पाय काम नाही येणार, तुमचे हातही कामी नाही, नवे नवे तुमची वाचाही राहणार नाही. मग कोण राहील रे तुमच्या सोबत. हे सगळं गेल्यावर कोण राहील. आणि हे सगळे जरी गेल्यानंतर तो राहतो त्यालाच तुम्ही बोललात. एवढंच नाही तर तुम्ही गाढ झोपल्यानंतरही तो चेती राहतो. प्राणी निजला तरी प्राण हा न सोडे निज स्थिती. तुम्ही झोपल्यानंतरही ती त्याच्या गतीनं चालते. एवढी कृपा कोणाची आहे. कोण कोण चालवते, कोण चालवते. तो का म्हणे तुझं सोडवे ना कोणी. मी आताच बोललो बस, त्याच्यापेक्षा दुसरं काय. पुढं काय म्हटलं. गुरु स्वतंत्र मनानं केलेलं नाही जमत. मला सगळं जमते, मला सगळं जमते, मला येतेच मग मला काय करावं लागते असं नाही जमत. गुरु बिन ज्ञान ध्यान सब काचो. गुरु नाही केला त्याचा जन्म बस. तुम्हाला खूप कळते, सगळी ज्ञानेश्वरी पाठ आहे, भगवद्गीता मुखतगत केली, तुम्ही सगळं केलं तरी गुरु नाही केला. नारदाला सुखदेवाला स्वर्गातून भगवंतानं गेट आउट करून टाकलं. काय दो आहे ते. गुरु बिन ज्ञान बैकुंठासे पाचो. बैकुंठासे पाछो मोड्या, बैकुंठासे पाछो मोड्या. सुखदेव नारद प्यारो गुरासा अब काळो जन्म. का केलं त्याला वैकुंठातून परत करून टाकलं. सुखदेवासारखा एवढा वैरागी. सुखासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वचिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. एवढा विद्वान माणूस, त्यालाही म्हटलं इथं जागा नाही. आणि काय कारण होतं. गुरु नाही केला. ज्ञान भरपूर होतं, ज्ञान भरपूर आहे. गव्हर्नरची जर सही नसली ना नोटवर, नोट चालत काय चावायचं आहे, बरोबर आहे. जर गव्हर्नरची सही नसली त्या नोटवर, ते नोटच चालत नाही.
जोपर्यंत गुरु महाराजाचा अनुग्रह होत नाही तोपर्यंत शिष्यच बनत नाही. लक्षात ठेवा. नाही खूप ज्ञान आहे. गीता वाक्य नाही ना तिथं ते पाहिजे. गुरु बिन ज्ञान ध्यान सब काज माया काची और सकत लग भाई. 3 लोकांपर्यंत कच्ची माया. त्याच्या पुढे आणखी भगवंत. मी एका माणसाला काल आमच्या इथं सत्संग होता. काय तारीख काय होती रे रामा? 28 तारखेला माझ्या घरी सत्संग होता. सगळे गेले. मग राहिले 2-3 पोरं. म्हणे महाराज आम्हाला एवढं सुंदर नाही. मिळालं माझ्या घरासमोर जांबाचं झाड आहे. मिळाले हे झाड कसं आहे रे? म्हणे महाराज हे काय जिथं झाड आहे का ओला आहे फळ यायला लागले. बर याला कापून टाकलं. म्हणजे 12 महिने झाले समजा. मग मिळालं म्हणे ते. मग जिथं नाही का म्हणे नाही आता ते वाळलं लाकूड झालं. मिळालं नाही ते जिथंच आहे. म्हणजे कसं मिळालं ते जळते ना. ते तर जळते पण ते दुसऱ्याला जाळते म्हणलं. त्याच्या ताकद आहे. हो बा म्हणे ही गोष्ट खरी आहे. मिळालं. मग त्या लाकडाचे कोळसे झाले. मग कोळसे मेलेले आहे का जिथे? म्हणे महाराज कोळसे तर खतम मेले हो. मिळालं ते जिथे आहे ते स्त्री तपवते. कोळशे बी स्त्री तपवते. कोळशी जिथे आहे. मग त्याची पांढरी फटक राख जर झाली ना तर मग ते पुन्हा कायच्यानच भेटत नाही. इथं तसं आहे. इथं तसं आहे. कोळशाने जमत नाही. ते राख झाला असेल तरच जमते. तिथपर्यंत पाहिजे. गुरु बिन ज्ञान ध्यान सब काचो. नाही हे पुढे गेलो बाबू. काचो नेम चारो बैकुंठा से पाचो मोड्या. सुखदेव नारद प्यारो गुरासा अब कारो जन्म सुधा. गुरु बिना सहाय्य करे कोण जीव. जर तुम्हाला मदत करायची असेल मदत. पोरीचं लग्न आहे 50,000 रुपये कोणी मदत देईल? 25,000 10,000 देईल ना. हे व्यवहारिक मदत आहे. पेरणीने पैसा देऊन टाका. तुमच्या वावरात ट्रॅक्टर देईल मदत करा. बैलजोडी देईल दौरे हाणून घ्या. मग हे मदत कायच्यासाठी आहे? हे प्रपंचासाठी. हे मायेत आला सगळा विषय. काय काय म्हणा गुरु बिना सहाय्य. गुरु बिन सहाय्य. मग तुम्हाला जर तुमच्या जीवाला मदत किंवा तुमच्या आत्म्याला सहाय्य करायचं असेल तर गुरु महाराजाशिवाय दुसरा नाही. गुरु बिन सहाय्य करे कोण जीव की. या जीवाला मदत गुरु महाराज करतात. त्याच्यासाठी गुरुच पाहिजे. म्हणून संतांनी सांगितलं गुकार शब्द अंधकार ऋकार तेज उच्चते. अज्ञान ग्रासक ब्रह्मा गुरुदेवांनी संशय. गुरु बद्दल संशय करायचं काम नाही. गुरु काळा आहे का गोरा आहे उच्ची आहे का ठेगना आहे बंजारी आहे का मारवाडी आहे गुजराती आहे का राजस्थान अजिबात नाही. काही काय काम नाही त्याच. तुमच्या जीवाला मदत करणारा नवे तुम्हाला त्या रस्त्यावर त्या पटरीवर चालवणारा गुरु महाराज. माणिक होय का? हो हे गुरु बिन सहाय्य करे कोण करणार आहे? कोण जीव की. जीवाची मदत करणारा जीवाला परलोकापर्यंत नेणारा जीवाला जिथं होतं तिथं नेऊन घालणारा गुरु महाराज. बरं आता तुम्हाला विचारतो मी तुम्ही कुठले आहात? तुम्ही आहात कुठचे? तुम्हाला मी एक प्रश्न केला की तुम्ही कुठचे आहात? काय म्हणाल तुम्ही? आम्ही राजनखेडचे आहोत. बरोबर आहे.
राजनखेडचं शरीर आहे पडलेलं आहे, हे पडल राजनखेडमध्ये. हे शरीर राजनखेडचं आहे असं तुम्ही समजून घ्या आणि हे शरीर राजनखेडमध्ये पडून जाईल. आपण एखादा माणूस मेल्यानंतर म्हणतो पत्रावर लिहिण्याची पद्धत आहे निजधाम. काय लिहितो आपण? निजधाम. निज म्हणजे नेहमी आणि धाम म्हणजे ठिकाण. या जीवाचं नेहमी राहायचं ठिकाण कुठे आहे? नेहमी निजधाम. मग निजधामाचा रस्ता कोणाला माहित आहे? हे आता तुम्ही ड्रायव्हर लावता, गाडी करता, तिरुपती बालाजी, ड्रायव्हरने रस्ता माहित आहे, तुम्हाला नसला माहित तरी. फक्त तुम्ही पैसे मोजून द्या, ड्रायव्हर घेऊन जाते. तिरुपतीचा रस्ता माहित आहे त्याला, अयोध्येचा रस्ता माहित आहे त्याला, काशीचा माहित आहे त्याला, प्रयागचा माहित आहे त्याला, काय म्हणते जिथं म्हणाल तिथं तुम्हाला ड्रायव्हर रस्ता सांगते. ड्रायव्हर निजधामाचा रस्ता कोण सांगत? आणि तुमचं गाव तर निजधाम आहे. या जीवाचं ठिकाण नेहमी जायचं ते ठिकाण तेच आहे. संतानं सांगितलं साधूभाई हम इन देश के, हा आम्ही या देशातले आहो का? नाही. इन देश के लोक अचेता पल पल परले माई. या देशातले लोक अचेतन आहे, खोटे आहे, एका एका मिनिटात बदलणारे लोक आहे. म्हणून जीवानं सांगितलं की आम्ही या देशातले नाहीच, आम्ही आलो फक्त तुमच्या देशात व्यापार करायला. या देशात आम्ही आलो नाही तर वास्तविक हे आमचं गावच नाही मुळातलं. मग त्याचं गाव कोणतं आहे? साधूभाई ऐसा है देश हमारा, चंदा नहीं भान दिवस नहीं रजनी, झील मिल ज्योत नहीं तारा, साधूभाई ऐसा है देश हमारा. या जीवाचा देश तिथं आहे की जिथं चंद्र नाही, सूर्य नाही, दिवस नाही, रात्र नाही, हवा नाही, पाणी नाही, पृथ्वी नाही, आणि तिथं जीव राहतो. आणि तो रस्ता दाखवण्यासाठी गुरु महाराजाची गरज आहे. गुरु बिन साह्य करे कोण जीव की. पुढं तीर्थ करोनी हजारो. तुम्ही 1000 तीर्थ करून या. नाही काही काही बाया म्हणतात, माणसंही म्हणतात आमचे 4 धाम झाले बाबा. काय म्हणतात? निजधामाला जाऊन पाय ना. 4 धाम तर कोणी करत? 4 धाम झाले, निजधाम मला जायचं आहे. हे 4 धाम तर कोणी करल पैसे असले तर? गुरु बिन साय करे गुण जीव की, तीर्थ करोनी हजारो. किती की तीर्थ करा. पुढं पती बिन कैसी स्त्रियारी शोभा, विधवा को शिणगारो. विधवेच्या अंगावर कितीही दागिने जरी घातले तरी मात्र इथं कपाळावर कुंकू असल्याशिवाय त्याची मजा नाही येत. पती बिन कैसी स्त्रियारी शोभा. जसं पतीशिवाय स्त्रीची शोभा नाही, तसं गुरुशिवाय या जीवाला साह्य नाही, तसा ज्ञानाशिवाय अंधार जात नाही, तसा विषय आहे. पती बिन कैसी स्त्रियारी शोभा, विधवा को शिणगारो. विधवेला कितीही शिणगार केला तरी ते बरोबरी करू शकत नाही. फक्त एका टिकलीची. पुढं बेर बेर मारी अर्जी विनंती. बेर बेर पुन्हा पुन्हा हात जोडून सांगितलं. पुन्हा पुन्हा बेहर बेहर मारी अर्जी विनती, सुन जो बेग पुकारो. केवलदास महाराज म्हणा लागले की देवा माझी विनंती, मी हात जोडून विनंती करतो की माझी हाक ऐका ऐका. सुन जो बेग पुकारो. दास केवल पर कृपा कीजो, हस्त कमल सिरधारो. माझ्यावर कृपा करा आणि तुमचा हात माझ्या डोक्यावर ठेवा, जेणेकरून माझं जीवन पावन होईल. सद्गुरुनाथ महाराज की जय. चला आता मी लगून येतो डॉक्टर. Hare Hare
Thank you.